न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे सांगलीमधून। सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यावरून खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील आक्रमक झालेत। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। गृहमंत्र्यांनी तातडीने सांगलीत लक्ष घालावं, नसेल तर त्यांनी गृह खातं दुसऱ्याकडे द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, नशेखोरीचं प्रमाण यासह अनेक बाबींवर त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत। अवैध धंदे हे रोज खुलेआम सुरू आहेत। ह्याला आळा घालण्याची गरज आणि निश्चित ही जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते, मुख्यमंत्र्यांवर येते का आज मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत आणि सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचार वगळून अजून आले नसल्यामुळे त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी इथं यावं आणि ह्या निवडणुकीच्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे आज मुख्यमंत्री म्हणून तिथं आहात आणि सांगली जिल्ह्यात खरंच खास करून सांगली शहरात ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे। ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे। जे नशेखोरीमुळे खून होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवला होता आणि आज त्याच्यानंतर आठवड्याभरातच काल एका दिवसात 3 खून झालेले आहेत असं आम्हाला समजतंय। आता पोलिसांची गुणवत्ता कशात तपासायची? पालकमंत्री साहेब म्हणतात आरोपींना लगेच पकडलं जातंय। आता खून केला आणि लगेच आरोपींना पकडलं म्हणून गुणवत्ता तपासायची का? खून न होण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून त्यांना गुण द्यायचा, हे कुठेतरी तपासण्याची आवश्यकता, यामध्ये कुठेतरी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। या बातम्यांसोबतच ब्रेकफास्ट न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात पुढचे महत्त्वाचे अपडेट्स प्रज्ञासोबत। पाहत राहा एबीपी माझा। साऊथ मुंबईत पादचारी सुविधांबाबत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे।